नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार, शिल्लक राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार. महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच शरद पवारांभोवती केंद्रित राहिलेलं आहे. आज शरद पवार 85 वर्षांचे आहेत, 85. तरी म्हणजे आता त्यांचा पक्ष फार किरकोळ उरला आहे. 10 आमदार आणि 8 खासदार आहेत शरद पवारांकडे. आणि हेही काय खरं, हे राहतील एका ठिकाणी त्यांच्यासोबत, काही खरं नाही. म्हणजे जशी शिवसेना फुटली, शिवसेनेचे खासदार फुटले, तसे हेही फुटतील. कारण फ्युचरच नाही ना. म्हणजे इथे शिल्लक सेनेसोबत राहून किंवा शिल्लक राष्ट्रवादीसोबत राहून हे लोक काय करणार? त्यामुळे आज उद्या हे लोक जाणार आहेत. आता त्यामुळे आज शरद पवारांची चर्चा यासाठी आहे की शरद पवार काँग्रेससोबत बसतायत. काँग्रेसशी आपल्या पक्षाचं म्हणजे आपल्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायची त्यांची इच्छा आहे, अशी चर्चा मध्यंतरी ऐकू आली. म्हणजे शरद पवार काँग्रेसशी विलिनीकरण करू पाहत आहेत. अर्थात त्यासाठी त्यांनी त्यांच्या अटीही सांगितल्या आहेत. आणि त्या अटी राहुल गांधींना कधीही मान्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेस शरद पवारांसोबत विलिनीकरण अशक्यच आहे जवळपास. म्हणजे एकीकडे काँग्रेससोबत विलिनीकरणाची शरद पवारांची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे त्यांची कन्या म्हणजे सुप्रिया सुळे या भाजपशी बोलतायत, अशी ही चर्चा आहे. शरद पवारांचा हा डबल गेम आहे. आणि शरद पवार असाच गेम आपल्या आयुष्यात खेळत आलेले आहेत. म्हणजे शरद पवार NDAमध्ये जाणार, NDA सोबत जाणार, अशी चर्चा अलीकडे वारंवार ऐकू येते. शरद पवारांनी त्यांच्यासोबत त्याबाबत छेडलं असता शरद पवार म्हणतात तसं काही नाही. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. हे करत नाहीत, जे करत नाहीत ते करतात. म्हणजे नेमकं उलटं शरद पवार वागत आलेले आहेत. त्यासाठी त्याची कीर्ती तशीच आहे. त्यामुळे शरद पवारांनी नाही म्हटल्यामुळे चर्चा वाढली आहे. शरद पवार NDA सोबत जाणार का? म्हणजे एकीकडे शरद पवार काँग्रेसला ब्लॅकमेल करतायत की आमच्या अटीवर आम्हाला घ्या, आणि दुसरीकडे त्यांची कन्या माझ्याशी बोलते आहे. आता 2 दिवसापूर्वी शरद पवारांच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट झाली. त्यामुळे चर्चेला मोठं उदाहरण आलेलं आहे की नेमकं आता राष्ट्रवादीचे 6 खासदार उरले आहेत राष्ट्रवादीकडे, तेही फुटत आहेत. या चर्चेला सध्या जोर पकडलेला आहे. त्यामुळे तर सुप्रिया सुळे याही म्हणतात तसं काही नाही वगैरे, पण तसं बोलायचंच असतं. राजकारणात खरं काहीच बोलायचं ना. आता पवार कुटुंब म्हणजे शरद पवार आणि त्यांची कन्या हे नेहमी वैचारिक निष्ठा बोलत आलेले आहेत, शाहू फुले आंबेडकर बोलत आलेले आहेत. पण सुप्रिया सुळेंनी आपली मुलगी संघाच्या घरात दिली. एकीकडे शाहू फुले आंबेडकर बोलायचं आणि
वैयक्तिक संबंध ठेवायची वेळ आली तेव्हा संघाशी मिठी मारायच्या, भाजपशी मिठी मारायच्या. त्यामुळे सध्या राजकारणाचं मोठं विचित्र झालेलं आहे. विश्वासार्हता संपलेली आहे. म्हणजे साऱ्याच पक्षामध्ये कोणताही नेता आता आज विश्वासार्ह राहिलेला नाही. त्यामुळे म्हणजे मोठं अस्थिरतेचं वातावरण आहे. पण शरद पवार NDA सोबत जाणार ही चर्चा जोरात आहे. आणि शरद पवारांना जावंच लागेल. म्हणजे ते आज नाही म्हणत असले तरी त्यांना निर्णय करावा लागेल. शरद पवार आतापर्यंत भाजपसोबत कधी उघडपणे गेलेले नाहीत. म्हणजे खाजगीमध्ये त्यांचे मित्र सर्व भाजपमध्ये वगैरे आहेत, भरपूर आहेत, संबंधही आहेत. म्हणजे त्यामुळे परंतु उघडपणे शरद पवार अजून एक्सपोज झालेले नाहीत. पण आता त्यांना निर्णय करावा लागेल. कारण एकच त्यांची कन्या म्हणजे सुप्रिया सुळे या पक्ष चालवू शकत नाहीत. त्यामुळे शरद पवारांनंतर त्यांच्या राष्ट्रवादीला भवितव्य नाही आहे. त्यामुळे शरद पवारांनी अनेकांना बनवलं, अनेकांना फिटवलं, परंतु स्वतःच्या मुलीला शरद पवार सेटल करू शकलेले नाहीत राजकारणात. हे म्हणजे याचं दुःख शरद पवारांना असेलच की आपण आपल्या मुलीला सेट करू शकलेलं नाही राजकारण. आज खासदार म्हणून सुप्रिया सुळे आहेत, बारामतीची खासदार म्हणून, दिल्लीत खासदार म्हणून बसतात त्या, शरद पवारांची कन्या म्हणून बसतात. पण राजकारणी म्हणून सुप्रिया सुळे यांना फारसं कोणी सिरियसली घेत नाही. त्यामुळे शरद पवार काहीतरी मोठं डिसिजन करण्याच्या मनस्थितीत आहेत अशी आतल्या गुटातली बातमी आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे की बाबा आता आम्ही NDAमध्ये आता आणखी कोणाला घ्यायची काही जागाच नाही, हाऊसफुल आहे, कुठलाही प्रस्ताव नाही वगैरे वगैरे देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण असं जागा निर्माण करावी लागते राजकारणात. ओपन स्पेस कधीच नसते आणि ती निर्माण केली जाईल. कारण पत्ते तसेच पडत आहेत. आता अजितदादा हयात असते तर दोन राष्ट्रवादीचं विलिनीकरण केव्हाच झालं असतं. पण अजितदादा गेल्यानंतर राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादी आली आहे. त्यांच्या राष्ट्रवादीचं भवितव्य काय म्हणजे फारसं सुखद नाही आहे. त्यांनाही पुढे प्रॉब्लेम आहे. आणि इकडे शरद पवार त्यांनाही प्रॉब्लेम आहे. पण इकडे भाजपला घाई आहे. भाजपला सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. फक्त काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढाई 2029मध्ये त्यांना भाजपला करायची आहे. थेट डायरेक्ट फाईट भाजप विरुद्ध काँग्रेस. आणि त्या हिशोबाने भाजपची व्यूहरचना सुरू आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. आता ते यांची शरद पवारांची शिल्लक राष्ट्रवादी फोडतील. 8 खासदार आहेत. 1-2 फोडले तर 2/3 बहुमत म्हणून ते इकडे येऊ शकतात. हे बदलतं राजकारण आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा निर्णय करावा लागेल. भाजपला त्याची घाई आहे. कारण भाजपला आता ते या अधिवेशनात संसदेच्या महिला आरक्षणावर विधेयक मंजूर करून घ्यायचं आहे. मोठा 2/3 बहुमत त्यासाठी लागेल. आता शरद पवार यातून सुटका करून घेऊ शकतात किंवा तात्विक मुद्द्यावर ते NDAला पाठिंबा देऊ शकतात. तात्विक मुद्द्यावर उघडपणे तिथं कदाचित जाणारही नाहीत. पण तात्विक मुद्द्यावर बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. आणि ही सुरुवात आहे. शरद पवार निघाले आहेत भाजपकडे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.